माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव माधव बरवा बहुत सुकृताची जोडी सुकृताचे जोडे बहुत सुकृताची जोडी सुकृताचे जोडे ये म्हणून विठ्ठल लियावा म्हणून विठ्ठल यावा बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा बरवा माधव बरवा ए माधव बरवा 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 विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा वाजे हो वा गायक वा वादक वा टाकऱ्या हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व आगर सुखाचे सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे बापन खुमा टाळी वाजवायची चला बसलेले मंडळी वा वा आवाज येतो का माग थोडा आवे दाद्या आवाज सोड माग 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 आवाज बापन खुमा देवी वारा बापन खुमा देवी वारा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप रघुवा देवी बाप रघुवा देवी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा येतो हा माधव हे बरवा नार येतो हा माधव बरवा विठ्ठल बरवा 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 माधव बरवा हो हा माधव तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा ये बात नाही वारे वा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हॅलो हॅलो मागा आवाज येतोय हा? ते म्हणतात ते बंद आहे मागचे तेव्हा ते त्यांच्याकडे एकदा बघा तिकडे 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 माझ्याकडे नका तिकडे बघा जोडतायत का आला का जास्तच आला रे
लागोनिया पाय विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाय विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करिटाळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम मुखी नाम करताळी बोला मुखी नाम मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा 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 हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही हे कृष्ण विष्णू हरे गोविंद गोपाल विष्णू हरी गोविंद गोपाल कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा वैकुंठीचा 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 विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा 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 हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही सकळा सिद्धी आहे अधिकार सकळाचे ते आहे अधिकार सकळा सिद्धी आहे अधिकार सकळाचे ते आहे अधिकार कलियुगी उतार हरिचा नामे हरिचा नामे 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 तुका म्हणे नामा पाशी चारी मोक्ती 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 ऐसे बहुत गंती बोली गेले बोली गेले ऐसे बहुत ग्रंथी बोली गेले बोली गेले ऐसे बहुत गंती बोली ऐसे बहुत गंती बोली विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा मना वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा मना वेळ वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही सगळ्यांनी थोडे थोडे हात वरती करायचे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई वा वा हरी हरी
कुमार विठोबार कुमार जय ठोबार कुमार विठोबार कुमार ठोबार कुमार विठोबार कुमार ठोबार कुमार विठोबार कुमार ठोबार कुमार विठोबार टाळी वाजवा एकदा टाळी हा आणि तुम्ही थोडस व्यवस्थित बसून द्या थोडं सारखं बरं पुढं बाबा तुम्ही आपल्या आपल्या कक्षा द्या हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही स्वर्गी नाही रे रे रा रे हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही हा सुख सोहळा सुख सोहळा 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 सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल अष्टांग योगी महासौख्यदाता शरण्याग्रणी भक्तनाथा जनाता कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे बहुपासा नमस्कार षष्टांग श्रंगदासा समचरण सरोजम सांद्रणी लाभुदाभम जगदनीत पाणी मंडलम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सभयद बलासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंग
प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका तुझे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलापत्नी जोदार कलंकांक देशोदे कामदी वक्त्रम खलानी शिवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा श्री करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गे सेवेला गे सेवक झालो बेस कमी कर बेस कमी झिरो डबल वाढव सेवक झालो हे तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देव यावरी न करावा अभेरू तुम चाला गलो निज चरणा तुम चाला गलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू सेवेला कीचे मग झालो सेवेला कीचे मग झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में देख लो देख लो मेरे दिल के नगीने में देख लो मेरे दिल के नगीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतून हरी याचा बेस कमी करायचा हे अकारण करुणावरून आले श्री भक्त कामगलपतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण
आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंगाच्या सेवेकरता निवडलाय। या तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून गोड असं वर्णन करतात। काय वर्णन करतात? तुकोबाराय म्हणतात, तुमच्या पाया पडतोय, तुम्हाला विनंती करतोय, काय करा, हातानं नामस्मरण करा, मुखानं टाळे वाजवा। हा ना, बरोबर ना? बरोबर म्हणताय ती खालची पाहिलं का तुम्ही? हा, काय करा, हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नामस्मरण करा। नामस्मरण कोणतं? तर महाराज म्हणले, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी। मग हे नामस्मरण केलं तर जन्माचं गणित सार्थकी लागेल। पण एवढंच नामस्मरण आहे का? नाही नाही, अजून आहे ना। महाराज म्हणले, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। बरं ठीक आहे महाराज, सगळं खरं आहे, पण हे हल्लीच्या काळामध्ये अधिकार, सगळ्यांना अधिकार असला तर नामस्मरण करता येईल। तर तुकोबाराय म्हणले, सकळ अशी येथे आहे अधिकार, कलियुगी उतार हरीच्या नामे, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा तो हा सुख सोहळा स्वर्गी नाही। बरं ठीक आहे महाराज, सगळं खरं आहे, पण तुमच्या नामाजवळ आहे काय? तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, आणि असं मनाचं सांगत नाही तर ऐसे बहुत ग्रंथी बोलिले, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। विठ्ठल विठ्ठल अभंग गोड निवडलाय। अभंगाच्या पार्श्वभूमीमध्ये जास्त वेळ घालवणार नाही। खरं तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र आपले साईबाबा मंदिर खरवली, आणि या गावामध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला भव्य दिव्य तथा अखंड ज्ञानयज्ञ सोहळ्याला गेली 25 वर्ष पूर्ण होत आहेत, बरोबर ना? आणि 25व्या वर्षातली आजची पहिल्याच दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली। खरं तर माझं पामर आहे काय थोरपण आणि पायीची वाहनं पायवरी अगदीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली सेवा करत असताना खरं तर बालकनाथांच्या प्रेरणेनं व हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज ठाकरे व हरिभक्तपरायण भास्करजी महाराज बागुल यांच्या सहकार्यानं पंचकृषीतल्या सर्व सज्जनांच्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा गोड असा ज्ञानयज्ञ सोहळा चालू आहे। सोहळ्याला गेली 25 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि 25व्या वर्षातलं सुद्धा अगदी प्रेमाभावानं भक्तिभावानं हे सोहळा खरं तर सुरू आहे। आणि माझ्या वाटेला आलेली आजची सेवा, खरं तर ज्यांचं कीर्तन सेवादान आहे, सौजन्य आहे, स्वर्गीय नारायणजी गणपत बागुल यांच्या स्मरणार्थ श्री मिलिंदजी नारायण बागुल व श्री दीपकजी नारायण बागुल खरवली यांचं दोघांचं आजचं कीर्तन सेवादान एकदा जोरदार टाळी दोघांकरता वाजवायची। का टाळी वाजवायची? मला पाकिट भरलंय म्हणून नाही, का तर दाता तोच एक जाना नारायणा स्मरवी, म्हणजे दाता तो श्रेष्ठ आहे की ज्याच्या माध्यमातून नारायणाचं स्मरण होतं, तो दाता श्रेष्ठ आहे, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद। या ठिकाणी आजचं पहिला दिवस आहे 25व्या वर्षातला, पण असं वाटत नाही मी तुमच्या 25व्या वर्षातली आजची पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा करतोय। वा, खरवलीकरांना द्यावे तेवढे धन्यवाद। का एवढा सोहळा गोड रंगवलाय की असं वाटतं मी आजचं कीर्तन खरवलीत करतच नाही, आजचं कीर्तन पंढरपुरात चालू आहे, असा गोड सोहळा या ठिकाणी मला पाहायला मिळतोय। द्यावे तेवढे धन्यवाद। गोड अशी गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यापैकी गायन सम्राट गान कोकिळा, गान गंधर्व गोड गळ्याचे मालक आदरणीय संदीप महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। दुसरे गायनाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण संदीपान महाराज, समीर महाराज, एका राशीतली माणसं आहे, संदीप महाराज समीर महाराज, तुम्हाला दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद। आदरणीय महाराज जी आहेत, विनेकरी बाबा आहेत। खरं तर इकडून असणारे आदरणीय महाराज, तुम्ही सुद्धा सुंदर गाताय। आदरणीय संतोष महाराज आहे, तिकडून संदीप समीर आणि संतोष, काहीच संतोष नाही, अगदी गोड असं वातावरण आहे, म्हणून संतोष महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद। गोड अशी मागून टाळकऱ्यांची गोड अशी साथ आहे, तुम्हाला सुद्धा सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद। दोनही मृदुंगाचार्य इतके सुंदर आहेत की मला वाटतं माझं कीर्तन राहू द्यावं आणि त्यांचं दोघांचं वाजवणं ऐकावं। एवढा सुंदर वाजवतात, एकदा दोघांकरता जोरदार टाळी वाजवायची, टाळी मॉनिटर बंद पडले, आणि म्हणून दोघांनाही द्यावे तेवढे धन्यवाद। आदरणीय दोनही मृदुंगाचार्य गोड आहेत, त्याच्यापैकी आदरणीय मृदुंग सम्राट मृदुंग महामेरू आदरणीय बाळा महाराज, युवराज महाराज, आदरणीय युवराजजी महाराज पाटील, आदरणीय युवराजजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, आणि आदरणीय
कुणाल महाराज आहे. दोघंही इतके सुंदर वाजवतायत की दोघांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. विशेष तत्वानं दोघांचे वाजवण्याला तोड नाही. एक पखवाज आणि एक तबला. विशेष तत्वानं आज मला बाबा महाराज सातारकरांची त्यांनी आठवण करून दिली. असं द्या म्हणून दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय भावेश दादा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांचे आदरणीय दादा असतील सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र नाही तर जगभरात हा कार्यक्रम लाईव्ह करतात श्री लाईव्ह बरोबर ना साऊंड बिलावलीकर त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही सुद्धा ऐकण्याकरता तुम्ही संत मायबाप कृपावंत सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी काय संतांच्या लागलं कवी वाढवायचा. ए मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या हे मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या. थोडीशी विनंती माझी महिला मंडळ थोडं सरकून बसा पुढं. एकदा थोडीशी विनंती आई थोडं सरका पुढे. कोणाची जरा मोठ्यानं बोला ना. कोणाची राजकारण्यांची कोणाची संतांची. बरं संतांच्या भूमीमध्ये जन्माला यात काय नवल. ज्या भूमीमध्ये जन्माला ज्या राज्यामध्ये जन्माला या राज्याचं नाव काय आहे. कर्नाटक राज्य महाराष्ट्र राज्य. बरं महाराष्ट्रात जन्माला यात काय नवल. ज्या जिल्ह्यात जन्माला तो जिल्हा कोणता आहे बोला ना. कोणता जिल्हा 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 पालघर आणि तालुका वाडा. वाड्यामध्ये जन्माला. अजून मी बोलून जाईल का पवित्र आणि पवित्र तालुक्यात का जिल्ह्यामध्ये जन्माला. तुमच्या वाड्याबद्दल सुद्धा भरपूर ऐकून आहे. पंढरपूरची आळंदीची वारी करणारा पालघर मधला 1 नंबरचा तालुका बोला ना. तुमचा तालुका कोणता आहे बोला की. वाडा. सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा तालुका सुद्धा वाडा. साईबाबांची सेवा करणारा तालुका सुद्धा वाडा. वारकऱ्यांची परंपरेने सेवा करणारा तालुका सुद्धा वाडा. सगळ्यात जास्त भात पिकवणारा तालुका सुद्धा वाडा. कीर्तनाची परंपरा कीर्तनाची आवड असणारा तालुका सुद्धा वाडा. कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येनं येणारी लोक सुद्धा वाडा. सगळ्यात जास्त शेतातले बांध कमी कोरणारा तालुका सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका वाडा नाही पलीकडचा आहे. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला किती पवित्र. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला मग जगणं किती गोड असावं. काकड्यात लिहिलं आता जागा रे बाईनो आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा. चोर चोर निजल्या चोर निजल्या नाडोनी बागा रे जागा रे बाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा. जग जोगे जाग जाग बोला जगदेव राका काही बाव जग जोगे जागा व्हायला तुकोबार आपल्याला शिकवतात वा. आणि मग आम्ही जागा झालं पाहिजे. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवीला मातान चुकवी व्यथा जन्माच्या. मग आता तरी पुढे आजची उपदेश आणि नका करू नाश
आयुष्याचा. काय करावं माहिती का? बरं का, आई ऐका, शास्त्रामध्ये आहे, माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत, जर अशा माना हलवत चालायचं, म्हणजे मला तरी कळण तुम्ही आहेत का गेले झोपी, जरा बोलत चालायचं. शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे युवराज, की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? तुम्ही जरा बोलत चला ना, बोलत चला ना. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ते जेवण केलं पाहिजे. तुम्ही काय करताय? खरवलीवाले काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवण कर जेवताय, हा, आणि एकदाच अंघोळ. आंघोळ करताय. वरून मला पण सांगताय, तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. किती गोड लिहिलं कबीरदास महाराजांनी, आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, ए खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, ए खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया, ए बजमन नारायण, ए बजमन नारायण, बजमन नारायण, बजमन नारायण, बजमन नारायण, बजमन नारायण. अरे वा, बजमन नारायण, बजमन नारायण. बघा, आम्हाला त्याच कारणाकरता देवानं पाठवलंय. कशा करता?